तर नमस्कार, मी अश्विनी आणि अश्विनी किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण व्हेज मोमोज बनवणार आहोत। तर त्यासाठी आपल्याला सर्वात आधी 2 वाटी मैदा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आता याला हळूहळू पाणी टाकून आपल्याला चांगला डो बनवायचा आहे। तर आपल्याला एकदम घट्ट नाही आणि एकदम पातळही नाही, असा मीडियम असा याचं हे पीठ मळून घ्यायचं आहे। ते तुम्ही पाहू शकता, असं मीडियम असं पीठ मी मळून घेतलं आहे आणि हलकसं तेल टाकून मी पुन्हा याला मळलेलं आहे। आता याला झाकून ठेवूया। तोपर्यंत इथं आपण मोमोजच्या सारणाची तयारी करायची आहे। इथं मी कोबी घेतला आहे। तर हा कोबी मी मोठ्या चाळणीने खिसून घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता। आणि जेवढा मी कोबी घेतला आहे त्यापेक्षा खूप कमी प्रमाणात मी ते गाजर घेतलेला आहे। तर अर्धा वाटी गाजर आहे, 2 वाटी कोबी आहे आणि अर्धा वाटी सेम कांदा कापून कट करून घेतलेला आहे बारीक। त्याचबरोबर थोडी कोथिंबीर आणि थोडीशी हिरवी मिरची घेतलेली आहे। तर हिरवी मिरची आपल्याला आवडीनुसार कमी जास्त इथं करायची आहे। आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि बघा हे मिक्स करून झालेलं आहे। यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे। तर इथं चवीनुसार आपण मीठ टाकलेलं आहे। आता आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकणार आहे। तर 1 चम्मच आपल्याला इथं अद्रक लसूणची पेस्ट घ्यायची आहे। त्याचबरोबर अर्धा चम्मच आपण सोया सॉस टाकणार आहोत, डार्क सोया सॉस आहे हा, त्यामुळे अर्धा चम्मच टाकलेला आहे। आता हे सर्व मिक्स करून ठेवून द्यायचं आहे आपल्याला। इथं तुम्ही पाहू शकता सर्व मिक्स झालेलं आहे आणि छान बघा मस्त मिक्स असं झालेलं आहे। आता ह्याला आपण असंच ठेवून देऊया आणि आता आपण मोमोजची चटणी बनवायला घेऊया। तर मोमोजची चटणी खूप तिखट झणझणीत अशी असते। चला तर मग आपण चटणी बनवायला घेऊया। आता इथं बघा, इथे मी 3 टोमॅटो असे उकडून घेतलेले आहेत। त्याचबरोबर मी 6 ते 7 लाल मिरच्या घेतलेल्या आहेत। तर मस्त झणझणीत अशी ही मोमोजची चटणी असते, त्यामुळं आपल्याला झणझणीत बनवायची आहे। त्यामुळे मिरच्या ज्या आहेत त्या तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत लाल। त्याचबरोबर आता टोमॅटोचे साल काढून घ्यायचे आहे। आता मी सगळ्या टोमॅटोचे साल काढून घेणार आहे आणि मोमोजला चव त्याच्या चटणीमुळे येते आणि जेवढी चटणी तिखट असेल तेवढा तो मोमोज खायला खूप छान लागतात। त्यामुळे आता हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये। तरी तुम्ही पाहू शकता साल काढून झालेले आहे। आता याला मिक्सरमध्ये छानपैकी मी पेस्ट केलेली आहे। आता कढई ठेवायची आहे गॅसवरती। कढईमध्ये टाकायचं आहे अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे आपल्याला, कारण फक्त आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे ती आपल्याला फ्राय करायचं, एवढंच तेल टाकायचं आहे। हवं तर अद्रक लसूण तुम्ही बारीक कट करून टाकू शकता किंवा पेस्ट टाकू शकता। आता हे लालसर भाजलेलं आहे, यामध्ये आपण ती पेस्ट टाकून देऊया जी आपण बनवलेली आहे। आता हे चांगलं मिक्स करायचं आहे आपल्याला आणि यामध्ये आपण हलकासा सोया सॉस टाकणार आहोत। तर एकदम अर्धा चम्मच टाकायचा आहे, नाही तर ह्याचा कलर खूप डार्क होऊन जाईल, आपल्याला कलर चेंज नाही होऊन द्यायचा आहे। आणि त्याचबरोबर टोमॅटो सॉस टाकायचा आहे 1 चम्मच आणि ह्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे छानपैकी। आणि आता आपण ह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे। तर इथं मी चवीनुसार मीठ टाकते आता आणि आता ह्याला आपण 2 ते 3 मिनिटं चांगलं असं गॅसवरती शिजून द्यायचं आहे। इथं तुम्ही पाहू शकता याचा कलर कसा चेंज होत गेलेला आहे। ह्याला 2 ते 3 मिनिटं छान असं मी गॅसवरती शिजून दिलेलं आहे आणि आता आपली चटणी रेडी झालेली आहे। तर आता आपण मोमोज बनवायला घेऊया। तर इथे तुम्ही बघू शकता सारण आपलं किती सुटसुटीत असं झालेलं आहे। जर तुम्हाला वाटलं की कोबीमध्ये खूप जास्त पाणी आहे तर ते आपण ज्यावेळेस कोबी किसतो त्यावेळेस त्याचं पाणी काढून घेतलं तरी चालतं। तर मी कोबी किसलेला नाही आहे, तरीही त्याच्या एवढा कोरडा आहे त्यामुळे त्याचं पाणी काढायची गरज नाही आहे। तर इथे तुम्ही बघू शकता बघा आपला डो पण किती छान प्रकारे तयार झालेला आहे। आणि मोमोजचं मी पहिल्यापासून कधीच कोबीचं आणि गाजरचं पाणी काढत नाही, या प्रकारेच मी बनवते, कारण माझा मोमोजचा स्टॉलही होता तर तिथेही आम्ही ह्याच प्रकारे मोमोज बनवायचो। चला तर आता आपण मोमोज बनवायला घेऊया। तर इथं अशा प्रकारे एक गोळा घ्यायचा आहे आपल्याला आणि त्या गोळ्याला हलकंसं आपल्याला कोरडं पीठ लावून लाटून घ्यायचं आहे। तर याची जी आपण पुरी साईज, पुरीला जेवढी साईज असते ना तेवढा साईजच बनवायचा आहे। बारीक बारीक अशा पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे आणि एकदम पातळ आपल्याला लाटायचं आहे, कारण आपण ज्यावेळेस मोमोज खाऊ त्यावेळेस आपल्याला एकदम मैदा लागला नाही, म्हणजे पीठ लागलं नाही पाहिजे। तर एकदम जेवढं पातळ होईल तेवढं पातळ ह्याला करायचं आहे। बघा अशा प्रकारे एकदम पातळ अशी याची लाटून घेतलेली आहे पुरी। आता यामध्ये आपण जे सारण बनवून ठेवलेलं आहे तर ते टाकायचं आहे। तर इथं मी बघा सारण भरते। तर एकदम आपल्याला फुल ह्याच्यामध्ये जेवढं बसेल तेवढं भरायचं आहे। तर इथे मी 1.5 चम्मच टाकलेला आहे आणि अशा प्रकारे आपण त्याला फोल्ड करायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकता ह्या प्रकारेच आपल्याला त्याला हलकं हलकं फोल्ड करत जायचं आहे। तिथे मी 2 ते 3 प्रकारे कसे मोमोजचे आकार बनवता येतात तर ते दाखवणार आहे। तर इथं बघा आपण अर्धी साईड पूर्ण आपली फोल्ड करून झाली की अर्ध्या साईडला आपल्याला हलकंसं पाणी लावून त्याला अशा प्रकारे पॅक करून टाकायचं आहे। तर हे आपला पहिला मोमोज तयार झालेला आहे। सेकंड पण आपण बनवणार आहोत, तर सेकंड मी तुम्हाला दाखवते। पुन्हा आपल्याला तेवढ्याच आकाराचा गोळा घ्यायचा आहे एकदम छोटासा आणि आता त्याची आपल्याला बघा अशा प्रकारे पुरी लाटून घ्यायची आहे
आणि छान एकदम पातळच लाटायची आहे याची पण पुरी आपल्याला। एकदम पातळ अशी लाटून झालेली आहे। आता यामध्ये पण आपण तुम्हाला वेगळं एकदा दाखवते मी, बघा किती छान अशी पातळ झालेली आहे। आता यामध्ये पण आपण सारण भरून घ्यायचं आहे आणि आता पुन्हा आपण याला फोल्ड करायला घ्यायचं आहे। तिथे तुम्ही पाहू शकता ह्याच प्रकारे सर्व आपल्याला फोल्ड करायचे आहेत, ज्या प्रकारे आपण आधी केलेले आहेत त्याच प्रकारे। आणि सेम असं पूर्ण साइड आपल्याला फोल्ड करून झाली की त्याला अशा प्रकारे आपल्याला मुडप घालायची आहे। आणि जर वाटलं वरती थोडंसं पीठ जास्त आहे तर ते काढलं तरी चालतं किंवा त्याला आतमध्येच अशा प्रकारे दाबून ठेवायचं आहे। तर अशा प्रकारे आपल्या सेकंड मोमोज तयार झालेला आहे। आता आपण थर्ड पण बनवतो आहे। इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे छान छान गोल गरगरीत असा आपण मुडप घातलेली आहे आणि अशा प्रकारे ह्याला ओपनच ठेवायचं आहे। तर तिसऱ्या प्रकारचं अशा प्रकारे आपल्याला सर्व मोमोज करून घ्यायचे आहेत। ते तुम्ही पाहू शकता आपले मोमोजचे आकार कसे तयार झालेले आहे आणि अगदी सोपे आहेत, झटपट तयार होतात। आता याला आपण सगळे मोमोज तयार करून झालेले आहेत माझ्या, तर आपण उकडायला ठेवूया। तर इथे एका जाळीला मी तेल लावलं आहे हलकंसं आणि खाली बघा पाणी एकदम उकळलेलं पाणी आहे आणि त्यावरती जाळी ठेवलेली आहे। जर मोमोजचा कुकर असेल तर त्यामध्ये तुम्ही बनवू शकता। तर आता इथे जाळीवरती ठेवलेले आहे मी मोमोज। तर ह्याला आता 15-20 मिनिटं मीडियम गॅसवरती चांगलं उकडून द्यायचं आहे। एक 15 ते 20 मिनिटं झालेले आहे आणि आपले मोमोज बघा किती छान प्रकारे उकडून रेडी झालेले आहेत। तर आता ह्याला थंड झाल्यावर तुम्ही फ्राय करून खाऊ शकता किंवा असंही खाऊ शकता, खूप छान होतात, अगदी चविष्ट असे। तर ह्या प्रकारे नक्की करून बघा आणि तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली तर नक्कीच माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर आपण भेटूया नेक्स्ट रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा।